श्लोक 15वा. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अर्थ: आसुर स्वभावाचे लोक अभिमानग्रस्त होऊन अनेक प्रकारची मनोरथे करतात. जसे मी संपन्न थोर कुळात जन्मलेला आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी यज्ञ करीन, दान देईन आणि मीच सर्व उपभोग घेऊन चैनसुद्धा करीन. अर्थातच ते अज्ञानाने मोहित झाल्यामुळे असे म्हणतात किंवा असे वागतात, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: या माणसांना आढ्यता म्हणजे मोठेपणाचा अभिमान कशामुळे वाटतो, तर धन, धान्य, सोने, नाणे, दासदासी, पशु, पक्षी, घर, जमीन, जुमला, बायका इत्यादी सर्व बाबतीत त्यांचेकडे जो संग्रह त्यांनी केलेला असतो आणि त्याचमुळे ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ आणि उच्च समजतात. अगदी चांगल्या नामवंत कुळात जन्म झाल्याबद्दल सुद्धा ते लोक अभिमान बाळगतात. समाजात त्यांची शेखी मिरवतात. माझ्या तोलामुलाचा दुसरा कोणी नाही असे त्यांना वाटत राहते. या संपत्तीच्या बळावर मी मोठ्यात मोठा यज्ञ करीन, दान देईन, चैन करीन असे ते म्हणतात. आपल्याला बळीराजाची गोष्ट माहिती आहे. बळीराजाचा चांगल्या कुळात जन्म झाला होता. तो भक्त ध्रुवाचा नातू होता. त्याने पृथ्वीवर साम्राज्य स्थापन केले होते. प्रजेला सुखी ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा तो करीत होता. त्याने अनेक यज्ञ केले होते. शेवटी इंद्रपद व स्वर्गाचे राज्य प्राप्त करण्याची त्याची इच्छा होती. तशा यज्ञाचे त्याने आयोजन सुद्धा केले होते. त्याला आता आपल्या कर्तृत्वाचा, पुण्याचा, दानाचा, सगळ्याचाच अभिमान झाला होता आणि माझ्यासारखा दुसरा कोणी राजा नाही असे त्याला वाटायला लागले होते. अर्थात असे वाटणे हेच अज्ञानाचे लक्षण असते. अशा अज्ञानाने मोहित झालेले लोक अशा बढाया मारतात. खरे तर माणसाचे हातात काहीच नसते आणि हे त्यांना कधी कळत नाही. म्हणून ते म्हणतात की सर्व काही करणारा जो असेल कोणी, तर तो फक्त मी आणि मीच आहे. सर्व काही भोगणारा ईश्वर सुद्धा आता मीच आहे. यक्षे दास्यामी, मी असा यज्ञ करीन, असे दान देईन की सर्वजण आश्चर्यचकितच होऊन जातील. एखादा छोटासा यज्ञ, छोटेसे दान दिल्याने काय होणार आहे? इतरांपेक्षा काहीतरी भव्य, दिव्य आणि वेगळे आगळे असेच माझे काही असले पाहिजे आणि तसेच मी ते करीन, जेणेकरून त्या गोष्टीची जगात खूप प्रसिद्धी होईल आणि लोक फक्त माझीच स्तुती करत राहतील. मोदिष्ये, मी किती मोठा माणूस आहे, माझ्याजवळ कशी सर्व प्रकारची सामुग्री आहे, मी आनंदाने त्या सर्वाचा उपभोग घेत कसा मौज मजा करीन. इत्यज्ञान विमोहिता. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले ते मूढतेमुळेच अशी विविध इच्छा नित्य करीत राहतात. आढ्य हा शब्द मराठीतील आढी हा शब्द दर्शविणारा आहे. जसे आंब्याची आढी असते तशी धनाची सुद्धा आढी असते, म्हणजे साठा असतो. धनाच्या अनेक आढ्या असतील तर तो धनाढ्य. येथे धनाढ्य न म्हणता नुसते आढ्य म्हणून सर्व प्रकारची संपन्नता दाखविली आहे आणि हा अर्थ पविवर्तकांनी आपल्या पुस्तकात दिलेला आहे. वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे संघटित शक्तीचे बळावर काही राष्ट्रे सामर्थ्य संपन्न व धनसंपन्न झालेली आहेत, पण त्यांची तत्वचिंतनाची धाव कामोपभोगाच्या पलीकडे कधी जात नसल्याने ते विषय भोगात आसक्त होण्यासाठीच आपल्या सामर्थ्याचा व धनाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याचीच इच्छा किंवा मनोरथ सातत्याने करीत असतात.